हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ कार्यालयाला निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये एलपीजी रिक्षासाठी 20 वर्षे व सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षाकरिता 25 वर्षे वयोमर्यादा करण्यात आली आहे। त्याच्याच आधारे आपण सोलापूर शहरात देखील एलपीजी वर चालणाऱ्या रिक्षांसाठी 20 वर्षे व सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षाचे वय 25 वर्षे करावे अशी प्रमुख मागणी रिक्षा चालकांच्या वतीने करण्यात आली होती। सोलापुरात तसेच लोकसंख्येप्रमाणे जेवढे रिक्षा पाहिजे त्यापेक्षा जास्त रिक्षाचे प्रमाण खुल्या परमिटमुळे वाढलेले आहे। त्यामुळे रिक्षा व्यवसाय हा पूर्णपणे ठप्प झालेला असून प्रवाशांची कमतरता होत आहे। अशा अवस्थेत सोलापुरात रिक्षांना परवानगी मिळाल्यास परमिट रिक्षांची पूर्णपणे उपासमार होत आहे आणि होणारही आहे व परमिट रिक्षा चालकावर अन्याय होत आहे। परमिट रिक्षांसाठी आरटीओ पासिंग, परमिट नूतनीकरण अशा प्रकारे दरवर्षी शासनास फी भरावी लागते। त्याप्रमाणे ई रिक्षांना आरटीओचा कसलाही नियम नसून ते आपल्या मर्जीप्रमाणे भाडे मारत आहेत। परमिट रिक्षांना आपण जे कायदे नियम व अटी लागू केलेले आहे तेच नियम अटी कायदे ई रिक्षांनाही लागू करावे। रिक्षा चालकांच्या सोयीसाठी आणि रिक्षा प्रवाशांच्या मागणीनुसार सोलापूर शहरात काही ठिकाणी रिक्षा स्टॉप सुरू करण्यात आले आहेत। गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये सोलापूर शहरातील ऑटो रिक्षाची संख्या दुप्पट झाली आहे, परंतु अधिकृत रिक्षा स्टॉपची संख्या तेवढीच आहे। प्रवाशांच्या मागणीनुसार आणि रिक्षा चालकांची सोय व्हावी यासाठी सोलापुरात काही ठिकाणी रिक्षा स्टॉप नवीन रिक्षा स्टॉप सुरू करण्यात यावे असे या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। यावेळी रियाज कुमटे, इरफान शेख, प्रदीप आबा शिंगे, खलील कोरबू, इरफान कल्याणी, रमेश बनसोडे, शंकर राऊत, अजित पवार आदी रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य मी प्रदीप आबा शिंगे, महाराष्ट्र राज्य संघटक। आज आम्ही आदरणीय किरणकर साहेबांना ई रिक्षाबद्दल निवेदन दिलं। या ई रिक्षा सोलापूर शहरामध्ये वरच्यावर संख्या वाढत आहे। या ई रिक्षांना सरकारमार्फत कुठल्याही प्रकारे कसलेही अटी नियम याचं बंधन नाही, परंतु बंधन सर्व परमिट रिक्षा चालकांना आहेत। त्यामुळं ई रिक्षा ह्या संख्या वाढत आहेत। त्या ई रिक्षांना परमिट ज्याप्रमाणे परमिटधारक रिक्षाकांना ज्या अटी व नियम आहेत त्याच अटी व नियम ई रिक्षांना सुद्धा लावाव्यात अशी मी माननीय किरणकर साहेब यांना निवेदनाद्वारे सादर केलो आहे। मी हे निवेदन सरकारला सादर करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि ह्या निवेदनाचा त्यांनी जाणीवपूर्वक विचार करून नक्कीच सरकारपर्यंत आमच्या मागण्या कळवतील अशी मला आशा वाटते। ओके, धन्यवाद। मी इरफान शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, वाहतूक संघटना संयुक्त महासंघ। आज या ठिकाणी रिक्षा चालकांच्या विविध समस्याबाबत माननीय आरटीओ साहेब, तिराणकर साहेब यांना आम्ही विविध विषयांचे अनुसरून त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यात एक प्रथम विषय आमचा असा होता की पुण्यासारख्या मेट्रो सिटीत एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा 20 वर्षे आहे व सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांची वयोमर्यादा 25 वर्ष आहे। त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातही तोच कायदा लागू करावा अशा आशयाचे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे व त्यांनी येणाऱ्या मिटिंगमध्ये हा विषय गांभीर्याने घेऊन सर्वसामान्य कष्टकरी रिक्षा चालकांना न्याय देऊ असे आम्हाला सांगितलेलं आहे व त्यांनी आमच्या विषयाचा जाणीवपूर्वक विचार करू असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। धन्यवाद। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।